श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्याला सुरू झालेलीच आहे. त्यासोबतच आपण श्रावणामध्ये जे काही व्रत वैकल्य करतो त्याला सगळ्याला सुरुवात झालेलीच आहे. कारण श्रावणाची सुरुवात ही गुरुवारपासून, गुरुच्या सेवेपासून सुरुवात झाली. त्यामुळं गुरुवारी आणि मागच्या शुक्रवारी सुद्धा तुम्ही सेवा केलेल्याच असतील. कारण शुक्रवारी वैभव लक्ष्मीचं व्रत आणि गुरुवारी महाराजांचं 11 गुरुवारचं व्रत तुम्ही सुरू केलंच असेल. त्यासोबतच आपल्याला श्रावणात आपण बरेच जण फक्त सोमवारचं व्रत करतात, म्हणजे सोमवारी शंभोच्या पूजा करतात. तर श्रावण महिना हा पूर्णतः शंभोंना समर्पित आहे. त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात शंभोंच्या सुद्धा सेवा करायच्या आहेत. फक्त सोमवारीच शंभोंची पूजा करायची नाही, फक्त सोमवारीच शंभोंना अभिषेक घालायचा नाही, तर आपल्याला पूर्ण श्रावण महिनाभर शंभोंच्या साध्या सोप्या ज्या सेवा आहेत त्या आपल्याला नियमित करायच्या आहेत, की जेणेकरून श्रावण महिन्याचं औचित्य साधून ज्या आपण सेवा केलेल्या असतात त्या अधिक फल देणाऱ्या असतात. कारण असं म्हणतात की श्रावणामध्ये जर आपण सेवा केल्या तर निश्चितच आपलं जे पूर्वजन्मीचं पाप आहे किंवा आता आपण नकळतपणे काही चुका केलेल्या असतात, काही पाप घडलेली असतात, त्या पापांचं क्षमन होण्यासाठी, ते पाप आपले पूर्णतः नष्ट होण्यासाठी या महिन्यात आपण मोठ्या प्रमाणात सेवा करत असतो. त्यामुळं या महिन्यातल्या सेवेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात आता तुमच्या सोबतचे खूप सेवा करतात म्हणून तुम्ही तेवढ्याच सेवा करा असं नाही. तुम्हाला जसं जमतं त्या पद्धतीनं तुम्ही सेवा करा. कारण आपण जेव्हा सेवा करतो तर निश्चितच आपल्या कर्माचे, आपल्या काही दोष असतील तर ते दोष नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुखाचे सोहळे करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. जेव्हा आपलं प्रारब्धामध्ये काही दोष असतात, प्रारब्धामध्ये किंवा आपले काही कर्माचे दोष असतात, तर ते दोष या सेवेच्या मार्फत कमी होतात आणि निश्चितच आपलं पुढचं येणारं आयुष्य हे सुख समाधान समृद्धीचं येतं. त्यामुळं आपल्याला प्रत्येकांना शंभोंच्या पूर्ण महिनाभर, श्रावण महिनाभर आपल्याला सेवा करायच्यात. तुम्हाला कुठल्याच सेवा करणं शक्य नाही, तुम्हाला शिवलीला अमृतचं पारायण करणं शक्य नाही, तुम्हाला अभिषेक करणं शक्य नाही, तर अशा वेळेस सगळ्या माझ्या बंधू भगिनींनो, तुम्हाला नियमित शंभोंना 1 लोटा जल अर्पण करायचं आहे. कारण प्रदीप मिश्राजी आपल्याला सांगतात, 1 लोटा जल सब समस्या का हाल. आणि प्रदीप मिश्राजीमुळं आता गावोगावामध्ये, प्रत्येक गावामध्ये जवळपास त्यांचे स्पीच पोहोचलेले आहेत किंवा त्यांनी जे शंभोच्या सेवा करायला सांगतात त्यामध्ये एक पशुपती व्रत असो किंवा शंभोंच्या कुठल्याही सेवा असो, त्या सेवा त्यांनी घराघरामध्ये पोहोचवलेल्या आहेत. आणि आज पाहायला मिळतं की प्रत्येक घरामध्ये दररोज शंभोंना अभिषेक करणं, शंभोंना बेलपत्र वाहणं हे पूर्वीच्या पेक्षा आत्ताचं प्रमाण हे वाढलेलं आहे. तर निश्चितच आपल्या पापांचं क्षमन होतं, आपल्या आयुष्यामध्ये आरोग्य नांदतं. कारण ज्या शंभोंना आपण भजायलो ते त्रिकालबाधित सत्य आहेत. कारण अंतिम सत्य हे शिव आहेत. कारण मी तुम्हाला शिव कोण आहेत, शिवांच्या माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तर ते पहिल्यांदा पाहून घ्या. म्हणजे पहिल्यांदा शिव जाणून घ्या आणि नंतर शिवाच्या सेवा करा. कारण कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्याला माहिती नसते तेव्हा करतो तर त्यातले फायदे काय आहेत ते आपल्याला कळत नाहीत. परंतु जेव्हा पहिल्यांदा आपण जाणून घेतो आणि त्यानंतर सेवेला लागतो तर निश्चित त्या सेवा करताना सुद्धा एकात्मिक समाधान मिळतं. तर म्हणून पहिल्यांदा शिव जाणून घ्यायचे असतील तर माझे यापूर्वी आपल्या चॅनलवर टाकलेले श्रावणातले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहून घ्या. तर मैत्रिणींनो, या श्रावणाचं औचित्य साधून आपल्याला फक्त सोमवारीच नाही तर पूर्ण श्रावण महिनाभर आपल्याला शंभोंच्या सेवा करायच्या, ज्या साध्या सोप्या आहेत आणि ज्या सहज पद्धतीने आपण दररोज करू शकतो. तर त्या सेवा कोणत्या? तर आपल्याला दररोज सकाळी आपलं स्नान झालं की शंभोंना अभिषेक घालायचा आहे. मग भलं तुम्हाला पंचामृत दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही साध्या पाण्यानेच का होईना शंभोंना दररोज अभिषेक घालायचा आहे. श्रावणामध्ये शंभोंना अभिषेक का घालतात त्याची एक कथा सुद्धा आहे, जी कथा आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे आणि मी तुम्हाला आता थोडक्यात सांगते. की जेव्हा समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनातून जे हलाहल विष निघालं, ते हलाहल विष शंभोंनी प्राशन केलं आणि ते प्राशन केल्यामुळं त्यांच्या शरीराचा दाह होत होता, त्यांच्या शरीराला त्रास होत होता. त्यामुळं त्यावेळेस सगळे देवता, सगळे राक्षसगण, म्हणजे प्रत्येक जण, सृष्टीमधला प्रत्येक जीव हा शंभोंना जल अर्पण करत होता. कारण हलाहल विष एवढं भयानक होतं ते कुणीही घेऊ शकत नव्हतं आणि म्हणजे जे देव सुद्धा ग्रहण करू शकत नव्हते आणि दानव सुद्धा ग्रहण करू शकत नव्हते. एवढं भयानक विष शंभोंनी प्राशन केलं. त्यामुळं देव आणि दानव दोघं सुद्धा शंभोंची पूजा करत हलाहल विषापासून सगळ्या सृष्टीचं संरक्षण शंभोंनी केलं. त्यामुळं प्रत्येक जणांनी त्यावेळेस शंभोंना पाण्याचा अभिषेक केला की जेणेकरून त्या पाण्याच्या गारव्यामुळं, पाण्याच्या थंडाव्यामुळं
त्यांचा त्रास कमी होईल, त्यांचा दाह कमी होईल. त्यामुळं तेव्हापासून श्रावणामध्ये शंभूंना अभिषेक घातला जातो. म्हणजे अभिषेक घालण्याची पद्धत ही तेव्हा समुद्र मंथनाच्या त्या काळापासून सुरू झालेली आहे. तर मैत्रिणींनो, तर या श्रावणामध्ये आपल्याला शंभूंना अभिषेक घालायचा आहे. आता आपण शंभूंची दाह कमी करण्यासाठी नाही, तर आपल्याला एक सेवा म्हणून ते करायचं आहे. कारण एक लोटा जल सब समस्या का हल. आपल्या आयुष्यात समस्या नाही तसं कुणीच तुम्हाला भेटणार नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या असतात. भलं तुम्ही कितीही सुखात राहा, परंतु काहीतरी एखादं तरी दुःखाचं कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असतं. तर ते सुद्धा दुःखाचं कारण नष्ट व्हावं, त्या सुद्धा दुःखापासून तुमची मुक्ती व्हावी. त्यामुळं आपल्याला दररोज श्रावण महिना पूर्ण, भलं तुम्हाला वर्षभर शक्य नाही, वर्षभर घालावं, पण जर शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त श्रावण महिना का होईना, तर श्रावण महिन्यात दररोज आपल्याला शंभूंना जल अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जर एक बेलपत्र भेटलं तर एक बेलपत्र का होईना आवर्जून शंभूंना अर्पण करायचंय. बेलपत्र हे शंभूंना खूप प्रिय आहे. त्यामुळं जर तुम्हाला खूप म्हणजे दररोज 108 बेलपत्र वाहणं शक्य नाही, तर अशा वेळेस तुम्हाला एकच बेलपत्र जरी भेटलं तरी काही हरकत नाही. ते वाळलेलं का असेना, म्हणजे ताजच झाडाचं असलं पाहिजे असंही नाही, वाळलेलं सुद्धा बेलपत्र शंभूंना अर्पण करतात. त्यामुळं जर तुमच्याकडं एक बेलपत्र जर असेल तर आवर्जून एकच बेलपत्र का होईना शंभूंना दररोज नित्यनियमाने श्रावणामध्ये अर्पण करा. त्यानं फुलं असतील तर तुमच्याकडं वाहा, आणि नसतील तर म्हणजे असलीच पाहिजे असा अट्टहास नाही. शेवटी भाव महत्वाचा आहे आणि देव भावाचा भुकेला आहे. तर आपण श्रद्धापूर्वक भक्तीने जे काही करतो ते शंभूंना अतिप्रिय आहे. त्यामुळं म्हणजे सगळ्या गोष्टी, पूजेचं साहित्य सगळंच असलं पाहिजे असं नाही. कारण जो स्वतःच व्याघ्रांबर नेसून आहे, ज्याने स्वतःच्या अंगावर वस्त्र सुद्धा ठेवलेले नाहीत, त्यांना आपण काय देणार आहोत. आणि म्हणजे ते कुठल्याच मोहामध्ये अडकलेले नाहीत, त्यांना कुठले दागदागिने सुद्धा नाही. तर अशा त्या शंभूला आपण काय अर्पण करणार म्हणून ते आपल्याकडनं अपेक्षा करतात. तर शंभूंना आपल्याकडनं फक्त शुद्ध भाव हवा आहे, शुद्ध श्रद्धा हवी आहे. त्या व्यतिरिक्त शंभूंना काहीही अर्पण नाही करता आलं तरी चालतं. फक्त एक लोटा जल आणि बेलपत्र भेटलं तर बेलपत्र, मग फुलं असलीच पाहिजे, अक्षदा असल्याच पाहिजे, गंध असलाच पाहिजे असं काही नाही. पण ज्या गोष्टी शंभूंना आवडतात, ज्या गोष्टी शंभूंना प्रिय आहेत आणि आपण त्या वाहू शकतो, तर अशा गोष्टी आवर्जून आपण शंभूंना अर्पण करायच्यात किंवा वाहायच्या आहेत. मग त्यानंतर मग आपल्याला शंभूंना भस्म लावून घ्यायचं आहे. भस्म सुद्धा शंभूंना खूप प्रिय आहे. ही रेग्युलरच्या पूजेसोबतच आपण हे जरी केलं तरीही चालतं. आणि तुम्ही रेग्युलरची पूजा, आता जे माझे बंधू वर्ग आहेत त्यांनी रेग्युलरची पूजा करत नसतील, तर अशा वेळेस फक्त शंभूंना तेवढा अभिषेक घाला आणि शंभूंना भस्म अर्पण करा, एक बेलपत्र अर्पण करा, फूल असेल तर फूल अर्पण करा आणि एक माळ तुम्हाला आवर्जून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. भलं तुम्हाला शिवलीलामृताचं पारायण करणं शक्य नाही, भलं तुम्हाला रुद्राभिषेक करणं शक्य नाही, भलं तुम्हाला दिवसभर बसून कुठल्याही सेवा करणं शक्य नाही, तुम्हाला कुठलेही मंत्र स्तोत्र म्हणणं शक्य नाही, तर अशा वेळेस हा एकदम छोटा मंत्र आहे, जे आपण कुठेही बसून म्हणू शकतो. तुम्ही अभिषेक झाल्यानंतर तिथंच तुम्ही 10 मिनिट बसून देवघराच्या समोर बसून म्हणा. नाही शक्य झालं तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी तुम्ही या मंत्राचं पठण करायचंय की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या मंत्रामध्ये सुद्धा खूप ताकद आहे. त्यामुळं शंभूंचं आपल्याला या पद्धतीनं पूजन करायचं आहे. मग ते मानसिक पूजनामध्ये येतं. तुम्ही कुठल्याही ठिकाणी बसा, तुम्ही जॉबच्या ठिकाणी असाल, तुम्हाला जर 10 मिनिटाचा वेळ भेटला तर तुम्ही आवर्जून 10 मिनिटच ओम नमः शिवाय म्हणा. तुम्ही जर ट्रॅव्हलिंग करत असाल, तुम्हाला दररोज अपडाऊन आहे, तर अपडाऊनमध्ये तुम्ही मोबाईलवरचे रील्स व्हिडिओ पाहण्यापेक्षा किंवा इतर कुणाला बोलण्यापेक्षा तुम्ही त्यावेळेस जो काही कालावधी भेटलेला आहे त्या कालावधीत, पूर्ण कालावधी जरी नसेल तरी सुद्धा 10 ते 15 मिनिट तुम्ही वेळ काढा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. तुमच्या आयुष्यात तुम्हालाच बदल जाणवतील. एक तुम्हाला आत्मिक समाधान, एक मनशांती तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही स्वतः करून पहा. म्हणजे दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा जेव्हा आपण स्वतः करतो त्यावेळेस आपल्याला एक आत्मिक समाधान भेटतं आणि त्याची प्रचिती आपल्याला तेव्हाच येते. तर आवर्जून मग बंधू असो का भगिनी असो, त्यांनी दिवसभरातून कधीही कमीत कमी एक माळ तरी आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्हाला दिवसभरात जेव्हा वेळ भेटला तेव्हा तुम्ही म्हणू शकता. मग त्याची आवर्तनं तुम्ही कितीही केली तरी चालते, पण कमीत कमी तुम्हाला एक माळ जप करायचा आहे. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा पठण करायचंय. आता महामृत्युंजय मंत्र कोणता, आता सगळ्यांना माहितच आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युर्मोक्षेयमामृतात्.
हा महामृत्युंजय मंत्र आहे. तर या महामृत्युंजय मंत्राचं तुम्हाला पठण करायचंय. ह्याचं सुद्धा तुम्ही 108 वेळेस किंवा म्हणजे एक माळ जरी केली तरी चालतं, किंवा दिवसभरात तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा जसं जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला या मंत्राचं पठण करायचंय. कारण महामृत्युंजय मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की अगदी मृत्यूच्या शय्येवर असणाऱ्याला किंवा खूप आजारपणामध्ये आत्ता म्हणजे डॉक्टर जेव्हा शाश्वती देत नाहीत तर असे सुद्धा पेशंट या महामंत्राच्या जपामुळे बरे झालेले आहेत. त्यामुळं या मंत्रात खूप ताकद आहे. त्याचं नावातच महामृत्युंजय आहे. जो मृत्यूवर विजय मिळवतो तो मृत्युंजय. आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर आवर्जून आपल्याला ह्या मंत्राचं पठण करायचंय, की जेणेकरून श्रावणाचं औचित्य साधून ही सेवा जर आपल्याकडून घडली तर खरंच एक याचे फायदे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात. तर याचे मी फायदे तुम्हाला थोडक्यात सांगते. जेव्हा तुम्ही शंभूंच्या आणि विशेष म्हणजे श्रावणामध्ये जेव्हा सेवा करता तर त्या अधिक फलदायी कशा ठरतात, तर तुम्हाला एक आत्मिक समाधान भेटतं, मनशांती प्राप्त होते. कुठल्याही नकारात्मक विचार जर तुमच्या मनामध्ये असतील, कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्या आजूबाजूला असेल तर ती नकारात्मकता, तुमच्यातले नकारात्मक विचार हे सगळे नष्ट होतात. का तर या मंत्राच्या जपामुळं, ओम नमः शिवाय या मंत्राच्या पठणानं, महामृत्युंजय मंत्राच्या पठणानं. त्यामुळं भल्या खूप सेवा करणं शक्य नाही, तर साध्या सोप्या ज्या सेवा आहेत, ज्या सेवेमुळे आपल्याला आत्मिक समाधान भेटतं, मनशांती भेटते, नकारात्मक विचार आपल्यातले नष्ट होतात. तर एवढे फायदे जर असतील तर आवर्जून आपल्याला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे आपलं आरोग्य सुधारतं. महामृत्युंजय मंत्राच्या नावामध्येच मृत्युंजय आहे. मृत्यूवर विजय मिळवणं म्हणजे मृत्युंजय. तर आपल्याला जर आपल्या शरीरावरती ताबा ठेवायचा असेल, शरीराला संरक्षित एक कवच, संरक्षण कवच बनवायचं असेल, तर या महामृत्युंजय मंत्राचं कवच जर आपण बनवलं तर निश्चितच आपल्या सभोवताल एक सुरक्षा कवच तयार होतं. आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि श्रावणामध्ये व्रत करतात. आता हे झालं मंत्राच्या पठणानं, पण श्रावणामध्ये आपण सोमवारचं व्रत करतो किंवा श्रावणामध्ये बरेच जण पूर्ण श्रावण उपवास करतात. तर ते उपवास केल्यामुळं काय होतं, आपल्या शरीराची शुद्धी होते. जे आपण दररोज फक्त खात राहतो, पण त्या खाण्यामुळं सुद्धा खूप विकार आपल्याला जडलेले असतात. तर या उपवासाच्या व्रतामुळं आपल्या शरीरावरती एक ताबा मिळवला जातो, शरीरावरती मनावरती एक बंधन लादलं जातं. त्यामुळं आपण फक्त सात्विक आहार घेतो आणि तो सात्विक आहार घेतल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते. मनाची शुद्धी तर मंत्राच्या जपानं होते, परंतु आपल्या उपवासाच्या व्रतामुळे आपल्या शरीराची सुद्धा शुद्धी होते. म्हणून असं म्हणतात की ह्या मंत्राच्या जपामुळं किंवा या सेवेमुळं आपल्याला आरोग्य प्राप्त होतं. त्यामुळं हा सुद्धा एक खूप मोठा फायदा आहे. त्यानंतर तिसरा फायदा आहे, असं म्हणतात की जे शंभूची भक्ती करतात त्यांच्या घरामध्ये कसलीच उणीव भासत नाही. कारण शंभूंचे भक्त हे खूप श्रीमंत असतात असं म्हणतात. म्हणजे लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते असं म्हणतात. तर शंभूंच्या सेवेमुळं आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी असतील तर त्या अडचणी सुद्धा दूर होतात अशी मान्यता आहे. आता लक्ष्मी प्राप्ती आणि शंभूंच्या सेवा यातलं तारतम्य काय आहे ते मला तुम्हाला स्पष्ट सांगता येणार नाही, परंतु आपण कुठल्याही आध्यात्मिक सेवेत राहतो तर त्या सेवेमध्ये राहिल्यामुळं एक सकारात्मकता आपल्यात येते. आणि सकारात्मकता जर असेल तर आपण थोडंसं कार्यशून्य जर झालेले असाल तर अशा वेळेस आपण आपल्या कार्यामध्ये मग्न राहतो, आपल्याला चांगले मार्ग सापडतात, आपण चांगल्या मार्गावरती जातो. परिणामी काय तर आपल्याला उत्पन्नाचे वेगवेगळ्या प्रकारचे साधनं मिळतात. आणि उत्पन्नाचे साधनं मिळाले म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्या घरात येते. त्यामुळं कुठलीही आध्यात्मिक सेवा ही आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठीची सेवा म्हणायला काहीच हरकत नाही. कारण जेव्हा सकारात्मकता आहे त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी, मग लक्ष्मी असते, भगवान विष्णू माता लक्ष्मीचाही त्या घरात निवास असतो, शंभूंचा पण निवास असतो. त्यामुळं आपल्याला श्रावणाचं औचित्य साधून शंभूंची सेवा करायची, की ज्यामुळं आपल्या आयुष्यात कुठल्या समस्या असतील तर त्या समस्या राहणार नाहीत. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण राहील आणि